नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या YouTube चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आज मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हाफ क्लच कसा करायचा आणि हाफ क्लचचा उपयोग कसा होतो याविषयी थोडंसं मार्गदर्शन करणार आहे। त्यामुळे माझा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे। तत्पूर्वी तुम्ही माझ्या या चॅनलवर जर नवीन असाल तर माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे YouTube चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करायला विसरायचं नाहीये। सोबतच माझा एक पर्सनल चॅनल पण आहे, म्हणजे माझं त्याच्यावर फॅमिली रिलेटेड काही एंटरटेनिंग रील्स असतील, व्लॉग असतील। पूजाच वर्ल्ड प्रिशा हे सुद्धा माझं पर्सनल चॅनल तुम्हाला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करायचं आहे, विसरायचं नाहीये। तर मी क्षणाचाही विलंब न करता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो की हाफ क्लच कसा करायचा। सध्याची परिस्थिती पाहता रोडवर खूप ट्रॅफिक झालेलं आहे, पॉप्युलेशन खूप वाढल्या कारणाने गाड्याही बऱ्याच झालेल्या आहेत, ट्रॅफिक खूप होत आहे। मग अशा केसमध्ये क्लोज कंजेस्टेड ट्रॅफिक मध्ये जर एखादा नवीन शिकणारा कॅन्डिडेट जर त्याची गाडी घेऊन गेला तर त्याची गाडी बऱ्याच वेळा ट्रॅफिक मध्ये बंद पडते। गाडी बंद पडल्या कारणाने पाठीमागून खूप हॉर्न येतात। मग तो नवीन शिकलेला जो काही विद्यार्थी असेल, कॅन्डिडेट असेल, तो खूप घाबरायला लागतो आणि त्याचा कॉन्फिडन्स डाऊन होतो, कारण त्याची गाडी वारंवार बंद पडते। का बंद पडते? तर त्याचा हाफ क्लच वीक असतो। मग तो हाफ क्लच कसा करायचा, तो हाफ क्लच कसा डिफाइन करायचा, मी तुम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेत हाफ क्लच कसा करायचा हे मी शिकवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। तर मी माझ्या व्हिडिओला सर्वप्रथम मित्रांनो खाली जे 3 पॅन्डल आहेत त्याची आपण आधी ओळख करून घेऊया। हा आहे ॲक्सेलरेटर, हा आहे ब्रेक आणि लेफ्टचा जो आहे तो क्लच। म्हणजे गाडी शिकण्याची सुरुवात ABC पासून होते, A, B अँड C। ओके, त्यामुळे तुम्हाला उजव्या पायाने A आणि B असा ऑपरेट करायचा आहे। हे मी माझ्या एका सेपरेट व्हिडिओमध्ये मी बनवलं आहे, त्यात तुम्ही जाऊन पाहू शकता। सध्या लक्ष असू द्या, उजव्या पायाने आपल्याला A असा क्रॉस ठेवून असा B ऑपरेट करायचा आहे, डाव्या पायाने हा C ऑपरेट करायचा आहे। ओके, त्यामुळे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गाडीमध्ये याल, गाडीत आल्यावर तुम्हाला पहिलं काम सीट ऍडजस्ट करायचं आहे। सीट अशा प्रकारे ऍडजस्ट करा की जेणेकरून तुमचा हा जो क्लच आहे तो तुम्हाला एंड पर्यंत दाबता येईल। ओके, ज्यांची हाईट जास्त आहे ती थोडी मागे बसणार व्यक्ती, ज्यांची हाईट कमी आहे ती व्यक्ती थोडं पुढे बसणार। ओके, म्हणजे क्लच दाबता येईल अशा पद्धतीने तुम्हाला सीट ऍडजस्ट करायची आहे। सीट ऍडजस्ट करून झाल्यावर दुसरं काम तुम्हाला तुमचे मिरर सेट करायचे आहेत। मिरर सेट झाल्यानंतर तिसरं काम तुम्हाला सीट बेल्ट लावायचा आहे कंपल्सरी। ओके, मग सीट बेल्ट लावून झाल्यावर मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची गाडी न्यूट्रल आहे का आधी चेक करायचं आहे। ओके, न्यूट्रल कसं करायचं हेही तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये पाठीमागच्या सांगितलं आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। ओके, न्यूट्रल झाल्यानंतर मित्रांनो क्लच पूर्ण दाबायचं आहे। ओके, क्लच आणि ब्रेक हे दोन्ही तुम्हाला दाबूनच गाडी चालू करायची आहे। हे बघू शकता, तुम्हाला मी दाखवतोय। तर मी आता क्लच पूर्ण दाबलेला आहे। ओके, आणि ब्रेकही सेफ्टीसाठी दाबलेला आहे। मी माझी गाडी न्यूट्रल केलेली आहे। आता मी क्लच आणि ब्रेक दाबून मी माझी गाडी चालू करतोय मित्रांनो। अशा प्रकारे माझी गाडी चालू झालेली आहे क्लच आणि ब्रेक दाबून। आता काही जण म्हणतील की न्यूट्रल असेल तर क्लच दाबायची गरज नाही। होय मित्रांनो, न्यूट्रल असेल तर क्लच दाबून गाडी चालू करायची गरज नाही, बट आम्ही शिकवताना तुम्हाला लर्निंग लोकांची सेफ्टी बघतो। कारण लर्निंग ज्यावेळेस कॅन्डिडेट शिकून बाहेर पडतो त्यावेळेस त्याला लवकर न्यूट्रल पोझिशन समजत नाही। चुकून घाई गडबडीत त्याची गाडी फर्स्ट, सेकंड, थर्ड कोणत्या तरी गिअरमध्ये असेल आणि त्याला वाटलं की माझी गाडी न्यूट्रल आहे आणि त्यांनी मग क्लच सोडून जर गाडी चालू केली, हँडब्रेक काढून, तर त्याची गाडी पुढे पार्किंगमध्ये जाऊन थोडीशी डॅश होऊ शकते, धडकू शकते। ओके, त्यामुळं आपल्याला सेफ्टीसाठी काळजी घ्यायची। नेहमी एक्सपर्ट ड्रायव्हर चांगला मोठा एक्सपिरियन्स येईपर्यंत क्लच दाबायचे आणि ब्रेक दाबूनच गाडी चालू करायची आहे। नवीन शिकलेल्या कॅन्डिडेटनी व्हिडिओ पूर्ण पहा, माहिती फार महत्त्वाची आहे। ओके, क्लच दाबून ही माझी गाडी चालू झालेली आहे। त्याच्यानंतर मी पहिला गिअर टाकायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे मी सुद्धा माझ्या गाडीचा मित्रांनो पहिला गिअर टाकत आहे। ओके, पहिला गिअर टाकल्यानंतर मग मी हँडब्रेक पण काढला। ओके, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी ब्रेक रिलीज करतोय। ओके, हे बघा ब्रेक मी पूर्ण सोडलेला आहे, माझी गाडी थांबली। बऱ्याच जणांचा एक समज असतो की बाबा ॲक्सेलरेटर
दाबल्यावरच गाडी पुढे जाते. ओके, नाही मित्रांनो, फोर व्हीलर इंजिन मध्ये इतकी ताकद, इतकी पॉवर आहे की विदाऊट ऍक्सेलरेटर गाडी 5 ते 10च्या स्पीडनं आपोआप जाऊ शकते क्लचवर. त्यालाच म्हणतात हाफ क्लच. तर बघा मी हाफ क्लच कसा करतोय. मी थोडासा क्लचचा पाय साईडला घेतो कारण तुम्हाला क्लच थोडा दिसावा म्हणून. ओके, ब्रेक मी रिलीज केलेला आहे. मी क्लच हळूहळू हळूहळू हळू वर उचलतो. किती? बॉडीला फर्स्ट व्हायब्रेट जाणवेपर्यंत किंवा गाडी हालेपर्यंत. हे बघा माझी गाडी निघाली मित्रांनो. ओके, मी ब्रेक दाबला. क्लच किती उचलायचा आहे? पुन्हा आय रिपीट, क्लच तुम्हाला हळूहळू हळूहळू हळू वर उचलायचं आहे. किती? बॉडीला तुमच्या व्हायब्रेशन जाणवेपर्यंत किंवा गाडी हालेपर्यंत. एकदा जर तुमच्या बॉडीला व्हायब्रेट जाणवला की तो क्लच तिथेच ठेवायचा कॉन्स्टंट. वरती सोडायचाही नाही आणि खाली दाबायचंही नाही, मध्येच कॉन्स्टंट ठेवायचा आहे. पुन्हा आय रिपीट, मी पुन्हा करून दाखवतो. हा मी पूर्ण क्लच दाबलेला आहे. ओके, मी हा ब्रेक पूर्ण सोडलेला आहे. सोडला ब्रेक. हे बघा ब्रेक पाहू शकता, मी दाखवतोय तुम्हाला. ब्रेक पूर्ण सोडला म्हणजे ब्रेक जवळ अलगद पाय ठेवायचा आहे, साईडला काढून ठेवायचं नाही. मी असा ब्रेकवर पाय ठेवला. क्लचकडे लक्ष असू द्या. मी झूम करतो थोडंसं. क्लच मी हळूहळू हळूहळू वर उचलतोय. किती? बॉडीला व्हायब्रेट जाणवेपर्यंत. हे माझ्या बॉडीला व्हायब्रेट जाणवलं आणि माझी गाडी पण पुढे जायला लागली. ओके, जिथे व्हायब्रेशन जाणवलं तिथे तुमच्या गाडीचा हाफ क्लच असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर त्या व्हायब्रेशनद्वारे गाडी तुम्हाला तिच्या भाषेत सांगते की बाबांनो, माझा हाफ क्लच झालेला आहे, आता क्लच वर उचलू नका, नाहीतर मी बंद पडणार. समजते मित्रांनो? क्लच किती उचलायचे? हाफ क्लच मीन्स व्हायब्रेट लेवल पर्यंतच तुम्हाला क्लच उचलायचा आहे. प्रत्येक गाडी व्हायब्रेट देते, व्हायब्रेट करते. तो व्हायब्रेशन पॉइंट तुम्हाला शोधून काढायचा आहे. ते व्हायब्रेट तुम्हाला फील करायचं आहे बॉडीला. जिथं व्हायब्रेट झालं तिथेच क्लच तुम्हाला अर्धा मध्ये स्थिर ठेवायचा आहे. त्याला कॉन्स्टंट म्हणतो आपण, स्थिर, ना दाबणे ना सोडणे. ओके, अर्धा क्लच, हाफ क्लच त्याला म्हणतात. आता ह्यामध्ये प्रत्येक गाडीचा हाफ क्लच वेगवेगळा असतो. काही जुन्या गाड्या असतात त्यांचा हाफ क्लचचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला साधारण 60% 50, 60, 70% क्लच उचलावा लागतो, तेव्हा त्या गाड्या व्हायब्रेट होतात. ओके, आणि ज्या नव्या गाड्या आहेत त्यांचा साधारण 30 ते 40% क्लच सोडला की गाड्या लगेच व्हायब्रेट व्हायला लागतात, म्हणजे त्या गाडीचा हाफ क्लच आहे. त्यामुळे प्रत्येक गाडीचं हाफ क्लच सेटिंग वेगवेगळं असतं. तुम्ही त्या गाडीत बसून बघायचं आहे. बसताना एकाच ओळीत उत्तर देतो फायनली तुम्हाला हाफ क्लच विषयी मित्रांनो, की क्लच ज्यावेळेस तुम्ही हळूहळू हळूहळू वर उचलाल, जिथं गाडी व्हायब्रेट केली किंवा जिथं गाडी पुढे जायला लागली की तोच त्या गाडीचा हाफ क्लच आहे. हे बघा मी उचललाय क्लच आणि मी इथे क्लच थांबवला. पुन्हा रिपीट, मी क्लच दाबलेला आहे, ब्रेक मी सोडून देतो. ओके, क्लच हळूहळू हळूहळू हळू रिलीज करतो. हे इथं व्हायब्रेशन पॉइंट मिळाला, माझी गाडी पुढे जायला लागली. दिस इज हाफ क्लच. कसा वाटला व्हिडिओ हाफ क्लच विषयी? नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. समजला नसेल मी पुन्हा रिपीट व्हिडिओ बनवेन. काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असेल, नक्की मला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. आणि व्हिडिओ पाहत राहा. पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे माझं चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ, नवीन काहीतरी आणखीन वेगळं घेऊन. तोपर्यंत बाय बाय.